कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले प्रार्थना होती 7 जन्मांची भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे म्हणजे तुमचं बाल आपल्या दुसरीकडे तू कळू दे थांबना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोला माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना फुलकीचा फुल तो इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना
वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे ओ बावल्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सावरू दे थांबना सुखाची श्रावणी ती नाच रावणी माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू चांदण्याचा हूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरेना भाचा आशय तबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका जय देव
हळदीचा कार्यक्रम असतो, डान्स असतो, रिसेप्शन असतो, वरात असते, वरातीमध्ये आपण डान्स करतो. मग हे डोक्यावर पाणी घेऊन कशामुळे जायचं? कधी विचारलं कुणी ज्याने विचारलं त्याने हात करावा. 80,000 हे मंत्र कशाचे? कर्म काढण्याचे. 16,000 हे मंत्र उपासना काढण्याचे आणि फक्त 4,000 मंत्र आहेत ना ते कसं स्त्रीला दुर्गा म्हणतात. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, पुष्पमंडेती चतुर्थकम, पंचमं स्कंदमातेती, षष्ठं कात्यायनीती च, सप्तमं कालरात्रीती, महागौरीती चाष्टकम. किती दुर्गाचं महत्व आहे. आपल्या भारत माताला सुद्धा भारतीला भारत आपल्या मोती गोल्ड पाचच रत्न दुसऱ्या रत्न 4 झाले. टाळ्या होऊ द्या सर्वांच्या समोर. त्यांना परत पुढच्या वर्षी आणखी कोणता तरी प्रोग्राम ठेवतील त्यांनी. 2 लेकरं सांभाळून फार आकर्षक व्यक्तिमत्व आहे, गोड स्वभाव आहे, सोशल वर्क आहे. अशा ह्या बघा आपल्या मुलाला काके घेऊन पण त्याने किती धडपडीनं हे केलेलं आहे. अशा तर विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हा कार्यक्रम एवढ्या सुंदर झालाच नसतो. म्हणून पहिले सर्वांच्या आधी तुमचे अभिनंदन. वाजवा टाळ्या. आता हे घ्या, त्यांना उत्साह वाढेल, त्यांचा प्रत्येक वेळेस त्यांना करायची प्रोत्साहन मिळेल. बघा त्यांनी प्रगती घेऊन आल्या. पुढच्या वेळेस आणखी दुसऱ्याला मध्ये सहाय्य करायला त्यांनी तयार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक वेळेस तुम्ही असे कार्यक्रम ठेवत जा आणि मला बोलवत जा. प्रत्येक वेळेस पौर्णिमा असंच उलडोल मध्ये येत जा. चांद पूर्ण सहकार्य करायचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे. बघा आदरयुक्त किती आदरयुक्त भावनेत आलेलं आहे. त्यांचं स्वागत असतं. 7 नंबर आहे. टाळ्या होऊ द्या. कुणाचेच केस काळे होणार नाही, हे पांढरे होणार नाही. बरं राजश्री रुद्रवार. अहो चिंगुशीपणा करू नका तिथे. स्मिता चित्तरवार. पहा किती प्यार घेऊन आलेले आहेत सर्वांसाठी. मग त्यांच्यासाठी तर सर्वात खास व्हायला पाहिजे. सफलता प्रत्येक कार्यक्रमामध्ये अशी जर आपण धडपडीने कार्यक्रम केले तर सर्वांना त्याच्यामध्ये उन्नती होणार आहे. बघा सर्वांनी असं सगळ्या जर धर्माने नीतीने जर आता सर्वात लास्ट आणि फारच ऍक्टिव्ह मेंबर आहे. या सर्वांचं सहकार्य आणि ह्या चौघींचं धडपडी आयोजन सुंदर रीतीने प्रोग्राम त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. सर्वांना एकत्र मिळून केले आहे. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रम सुंदर रीतीने आयोजन केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे पुण्यामधील सर्व आर्य वैश्य कोमटी समाजाचं सोलापूरकडून सहर्ष.
धडा महत्वाकांक्षी असलेल्या ह्या कोल्हेताई आपल्याला लाभलेला आहे. त्यांचं स्वागत हे नंतर तुमच्या निर्माच्या वाहनाचा प्रोग्राम होणार आहे. समोर टाळ्या होऊ द्या. इकडे तुम्ही म्हणता काय बाबा पत्रकार आहे, प्रोग्राम आहे, करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा अध्यक्ष अशा पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. समोर इकडे सौ अनुप्रिया पत्तेरवा ह्या सासू आणि सुना स्टेजवर एकावर पाऊल टाकून चालणारे हे व्यक्तिमत्व आहे राजश्री गादेवार. ओके समोर ठीक. समोर नाव सांगा. मंजू हेमंत नालमवार. टाळ्या होऊ द्या. स्वागत करत आहे मंजूताई. डोळ्याच्या टाळ्या होऊ द्या. यांचं स्वागत करत आहे अमिता बालाजी चिद्रवार. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,
बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया, घमघमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी. सदा वसंतं हृदयारविन्दे. नमामि नमामि ईश्वरनाट्या पूजितम्. नमामि नमामि ईश्वरनाट्या पूजितम्. नमामि नमामि शङ्करपादावन्दितम्. श्रीधरनादातोत्तमं पादकरपुनिता हरेस्तनम्. संगीत साहित्य आनंद आनंदमे. राधा ताडा नाट्यं नटराजा सुन्दरम्. नादा वेदा काव्यं नटराजा सुन्दरम्. राधा ताडा नाट्यं नटराजा सुन्दरम्. नादा वेदा काव्यं नटराजा सुन्दरम्. ग्रुप होऊन आलेले आहे म्हणून हे निलमाचं पाणी देत असते. नाही त्याच्या मागचा अर्थ काय त्याच्या डोक्यावर घेऊन इथपर्यंत चाललं जाणार. मग आता जी कन्या दिली ना मग हे निलमान, अशा रीतीचं जर तुम्ही अनुकरण केलं हे वाण केलं दुसऱ्याला प्रेरणा मिळेल ना. लोक बलात्कार करायच्या भानगडीत जाणार नाही, कारण स्त्री कोण आहे म्हणून निलमाचं पाणी त्यांना ही पद्धत पुण्यात जात नाही. पुण्या समाजात नाही, फक्त आर्यवैश्य समाज. आपला आर्यवैश्य समाज कसा आहे, श्रेष्ठ आहे की नाही? या आणि खुळ्या त्यात अशा विभूती जर आपल्याला वेड स्टेजवर लावतो जीवा सोन्यावर तुझाच गोडवा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. फुलले आज रे भर दे घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 ला. प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा
बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा लागलं नाही कोणी ज्याने ठुमका मारलेला त्या उठवणार आता खाया ठुमका लगा के चला गया काना आया माखन खाया ठुमका लगा के चला गया काना आया काना ठुमका लगा के चला गया काना आया माखन खाया ठुमका लगा के चला गया काना आया माखन खाया ठुमका लगा के चला गया चला गया खाया ठुमका चला गया माखन खाया काना काना ठुमका ठुमका चला गया चला आता मी चला जाते चला आता ह्या इतक्या जणीमधून जे त्यांची रूपरेषा 11 वाजता आणि 11 वाजता कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही घरून 10 वाजता निघालात आणि 10 वाजता म्हणजे तुम्ही घरी किती वाजता उठलात घरचं काम जे केलेलं आहे त्यांनीचं सुद्धा खूप खूप कौतुक आणि खरं म्हणजे आमचं कालच 7 तारखेला रंगनाथ महाराजाची पुण्यतिथी झाली. अतिथी व तुम्ही सर्वजणी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आजचा दिवस म्हणजे हा खूपच म्हणजे इतका आनंद झाला मला इथे आल्यापासून. अपर्णा मावशी म्हणजे मी सोनू मावशी म्हणते यांनी मला फोन लावून सांगितलेलं की असं असं आम्ही निलिमाच्या गागरीचं वाण करणार आहे आणि माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मी फार बिझी होते तेव्हा म्हटलं हो हो ठीक आहे माझं नाव द्या. मग आईला घरी सासूबाईंना सगळ्यांना विचारलं काय असतं हे काय नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही गावाकडे करत होतो पण आता तर काही असं होत नाही आणि असं आता हे करत आहे ऑर्गनाइज तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि तेव्हापासूनच ग्रुप क्रिएट झाला त्याच्यानंतर जे सगळं मॅनेजमेंट होतं सगळ्या वस्तू जे दिल्या सगळंच काही म्हणजे डिटेल डेकोरेशनच्या सामानापासून कळशीमध्ये पाणी प्रत्येकच गोष्ट इतकं मायन्यूट गोष्टींवर सुद्धा लक्ष देऊन थीम आज सगळ्या जणी इतक्या सुंदर दिसत आहे. तुमच्या सर्वांचं सुद्धा खूप कौतुक वाटत आहे कारण आपण सगळ्याच जणींनी थीम फॉलो केली मेहंदीपासून अंबाड्यापासून सगळ्या जणी इथे इतक्या सुंदर दिसत आहे. इकडे सुद्धा डेकोरेशन बाकी सगळ्या अरेंजमेंट सगळ्याच गोष्टी बँड झालं म्हणजे असं वाटत नव्हतं असं वाटत होतं की गावाकडे घरी माझ्या 3 सासूबाई आहेत तर तिघी जणी मला सांगत होते की आम्ही बँड लावला होता खूप बायका आल्या होते कळस घेतले होते मग आम्ही रॅली केली होती ह्याच्या त्याच्या घरी गेलो मंदिरात गेलो. आता तुम्ही करता की नाही पण ती प्रत्येक गोष्ट डिटेल इकडे फॉलो झाली आणि त्यामुळे मला असं वाटलं की मला पाहिजे. आणि आज जितकी काही टीम आहे मला सगळ्यांचे नाव माहीत नाही म्हणून सॉरी मी नाव नाही घेत आहे पण जी काही ऑर्गनायझिंग टीम आहे आणि सगळे जे व्हॉलेंटियर्स आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी कारण सगळेच जण खूप सुंदर दिसतात तर मला काहीतरी बोलायचं आहे जे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे तर तुम्ही पण सगळेजण माझ्यासाठी माझ्यासोबत म्हणा सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि एकदा सगळ्यांनी यांच्या पूर्ण टीमसाठी खूप जोरात टाळ्या द्या. थँक्यू सो मच. आणि तुम्ही असंच प्रत्येक वर्षी काहीतरी ऑर्गनाईज करा आमची काही मदत होत असेल तर आम्हाला पण सांगा आणि नक्की आम्ही पार्टिसिपेट करायला आम्हाला खूप आवडेल. थँक्यू सो मच. आपण 150 महिला एकत्र आलो आहे
आणि या 150 महिलांना एकत्र आणून हे मान करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी मैत्रिणी आहेत, तुझी पाहुणे, आजच्या ऑर्गनायझर आणि आज इथं जमलेल्या सगळ्या माझ्या एवढ्या मैत्रिणी सुंदर तयार होऊन आलेल्या, एवढे छान वाटतात ना प्रत्येक. बरोबर आहे ना. आणि 8 दिवसापासून मेहंदी, साडी, बापरे, शॉपिंगला वेळ, सुंदर दिसतात. पण तुम्ही सगळेजण त्या चौघींचे आभार मानताय, तुम्ही सगळे, पण त्याच्या मागे मेन हात कुणाचा माहिती का तुम्हाला? करावं तेवढं खूप कमीच आहे. एवढ्यांना सगळ्यांना फोन करणे, जमवणे, सगळं करणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, पण ती त्यांनी करून दाखवली. त्यांचे खूप खूप आभार मानते. 4 ऑर्गनायझर्सनी एवढा सुंदर प्रोग्राम अरेंज केला आपल्या सर्वांसाठी. त्यासाठी आपल्या सगळ्यांकडून त्यांचे खूप खूप आभार. घड्याळाच्या काट्या
आहे